यानंतरची बातमी आहे ती नवी मुंबईतून। नवी मुंबई महानगरपालिकेत एक मोठी कारवाई करण्यात आली। उपायुक्त कैलास गायकवाड यांना अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात अटक केली आहे। नवी मुंबईचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाचं बिल काढण्यासाठी कंत्राटदार दशरथ सुरवते यांच्याकडे 42,000 रुपयांची लाच मागितली होती आणि हेच पैसे घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? हेमाली, आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट अगदी 5,500 कोटीचं आहे। आताच 15 दिवसापूर्वी बजेट सँक्शन झालं आणि त्याच्यानंतर हे टेंडरिंग वगैरे निघाले होते आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे याचं 21 लाखाचं बिल निघणार होतं आणि त्याच्यासाठी 42,000 रुपयाची मागणी जी आहे या ठिकाणी उपायुक्त जे आहे कैलास गायकवाड यांनी केली होती आणि हे 15 नोव्हेंबर 2025 ते 15 फरवरी 2025 दरम्यानचं हे काम होतं आणि हे कामाच्या मोबदल्यात ते कमिशन म्हणून ते त्यांच्याकडून ते पैशाचे वारंवार तगादा लावला होता आणि कंटाळून तक्रारदाराने जे आहे एसीबीला नवी मुंबई एसीबी यांच्याकडे तक्रार केली आणि दुपारी 3 वाजता 3ऱ्या मजल्यावरती हा पूर्ण जो आहे ट्रॅप लावला आणि ट्रॅपमध्ये जे आहेत गायकवाड यांना रंगेहात 42,000 रुपये घेताना जे आहे नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोने त्यांना पकडलेला। आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये अशा प्रकारचे खूप मोठे जे आहेत हे जे लाचेची मागणीचे प्रकार चालतात, पण परंतु जो पकडला तो चोर अशा प्रकारची गोष्ट जी आहे समोर आता निदर्शनास आलेली आहे। हे म्हणजे नक्की धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।